तर ईडी ऑफिसला लागलेल्या आगीमधून संशयाचा आता धूर येतोय आणि याच पार्श्वभूमीवर आग लागली की लावली गेली असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी उपस्थित केला। तर या आगीची सखोल चौकशी करा अशी मागणी वकील असीम सरोदे यांनी केली। नाही, आग लागली का लावली गेली होती का त्या फाईल्सचा उपयोग संपला, अशा अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या सामान्यांच्या मनात येतात। कारण ज्यांच्या फाईल्स होत्या त्या आत्ताच्या घटकेला ती सगळीच माणसं सरकारमध्ये आहेत, त्यामुळे आता त्या फाईल्सचा उपयोग संपलाय म्हणून ती आपण कसं आहे की गोष्ट नको असली की ती जाळून टाकतो, तसा काही प्रकार झालाय का अशी शंका देखील मनात येते। जेव्हा आवश्यकता असते तेव्हा सरकारी कार्यालयांना आग लावली जाते, महत्त्वाचे कागद जळाले असं सांगण्यात येते आणि ते नष्ट करण्यात येतात अशा शंका लोकांना आहेत। याच्यामध्ये केवळ छगन भुजबळ, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्या घोटाळ्यांच्या संदर्भातले कागदपत्र जळाले असं जरी सांगण्यात येत असेल तरी आणखी काही प्रस्थापित झालेल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधल्या काही महत्त्वाच्या नेत्यांचे कागदपत्र जाळून टाकण्यात आलेले आहेत का अशी शंका लोकांना येते। जे राजकीय लोक आता वेगवेगळ्या मार्गांनी राजकारणामध्ये परत मंत्री म्हणून सुद्धा प्रस्थापित झालेल्या अशा लोकांचे सुद्धा कागदपत्र चौथ्या मजल्यावरच्या ईडी कार्यालयामध्ये जळून खाक झाले का असा प्रश्न लोकांना पडतो।